हाय हॅलो नमस्कार मंडळींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये. आता नवीन वर्ष लागले आहे. माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्ष 2026च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, हे वर्ष तुम्हाला सुख समाधानाचे आनंदाचे भरभराटीचे जाऊ हीच प्रार्थना. आज आपण करणार आहोत अशी मस्त अशी रेसिपी अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. आता हिवाळ्याचे दिवस आहे आणि हिवाळ्यात खूप असे मटार येत असतात. तर आपण असेच मटारचे काहीतरी वस्तू करूया. तर मटारचे आपण पॅटीस करणार आहोत. तर रेसिपी अगदी सोपी आहे. तर चला बघूया त्याचे साहित्य. आता मटार पॅटीससाठी आता आपण इथे मैदा घेतलेला आहे. तर वाटीभर आपण एक वाटीभर आपण मैदा घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही कपाने किंवा मापाने तुम्ही ते घेऊ शकता. आता याच्यामध्ये पाणी आणि मीठ हे लागणार आहे आणि तेल लागणार आहे. तर तेल आपण 2 चमचे टाकणार आहोत. तर आता त्याच्यानंतर आपण त्याला साठा करायचा आहे. तर साठ्यासाठी आपल्याला 2 चमचे इथे कॉर्नफ्लॉवर लागणार आहे आणि 2 चमचे इथे तूप लागणार आहे. आता पॅटीसचे साहित्य बघूया. आता त्यासाठी एक मध्यम आकाराचा मोठा असा बटाटा हा शिजवून मी कुस्करून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 वाटीभर इतके मटार घेतलेले आहे, म्हणजे ओले वाटाणे, आणि ते मी क्रश करून घेतलेले आहे. तर त्यामध्ये फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे 1 कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर धनेपूड, जिरे, थोडासा ओवा, बडीशोप आणि लाल मिरची आणि हळद, आणि फोडणीसाठी हिंग लागणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मीठ लागणार आहे. तर आता आपण सर्वप्रथम पीठ मळून घेऊया. आता एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये हे एक वाटीभर पीठ टाकून घेणार. मैद्याचं पीठ आहे हे आपण टाकून घेणार आहोत. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. साधारणतः अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे. 2 चमचे आपण तेल टाकणार आहोत. इथे थंड तेल टाकायचं, इथे गरम करून नाही टाकायचं हे. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळं तेल या पिठाला चोळून घ्यायचंय. आता पाणी टाकून आपण ते थोडंसं सैलसर असं आपण मळून घेऊया. म्हणजे खूप सैल नाही आणि खूप घट्ट नाही, अशा प्रकारे. आता इथे आपण अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकतो. पण हे बेकरीमध्ये जसे भेटतात तशा प्रकारचे ते होत नाही, म्हणून आपण फक्त मैद्याचेच करणार आहोत. आता याला थोडंसं तेल लावून मळून घेऊ आणि हे झाकून ठेवूया. थोडं आपण तेल टाकूया आणि झाकून ठेवूया. मळून घेऊ आणि झाकून ठेवूया. आपण कढई लावून घेतलेली आहे, म्हणजे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं तेल टाकून देऊया. साधारणतः 1 चमचाभर इतकं तेल टाकलेलं आहे. आता थोडं तापलं की आपण त्याच्यात मसाले वगैरे टाकून देऊ. आता याच्यामध्ये जिरे आपण टाकून देऊया. त्यामध्ये थोडासा ओवा टाकून देऊया. थोडी बडीशोप आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे धने जे आहे हे आपण क्रश केलेले आहे, ते पण आपण त्याच्यामध्ये टाकूया. साधारणतः पाव चमचा इतके जिरे, पाव चमचेपेक्षा कमी इथे ओवा, 1 चमचा धने, आणि ह्या मिरच्या ज्या आहे त्या आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ. साधारणतः 1 मिरची याच्यामध्ये मी कापून टाकलेली आहे. आता याच्यामध्ये कांदा टाकून देऊया. कांदा हा छोटासा घेतलेला आहे आणि बारीक कापून घेतलेला आहे.
त्यामध्ये आता थोडासा हिंग पण आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया. साधारणतः 1 पिंचभर आपण त्याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत. त्यामध्ये आता 1 चमचाभर अद्रक आणि लसूणची पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर आपण हे मटार जे क्रश करून घेतलेले आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया. हे थोडंसं तेल वाढवलं आहे. थोडं आपण पाणी टाकूया याच्यामध्ये. त्यामध्ये आपण अर्धा चमचा आपण इथे लाल मिरची पावडर आणि पाव चमचा इतकी हळद टाकतोय. आता थोडीशी आपण वाफ घेऊन घेऊया, कारण आपले मटार आपण शिजून घेतलेले नाही, कच्चेच होते आणि ते शिजण्यासाठी आपण थोडंसं त्याला एखादी वाफ देऊन घेऊया. खोलून पाहूया. हां, वाफ बसलेली आहे. आता मटार आपले जवळजवळ शिजलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे बटाटे टाकूया. बटाटा साधारणतः एक असा मोठा घेतलेला आहे आणि तो हाताने कुस्करून घेतलेला आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारणतः अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे आणि अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि 1 वाफ येऊ द्यायची. झाकण ठेवायचं आणि 1 वाफ आपण काढून घेऊया. आता हा मसाला आपला तयार झालेला आहे. तर आता आपण पॅटीसची तयारी करूया. गॅस बंद करूया आणि पॅटीसची तयारी करूया. आता मी काय केलंय, हे तूप जे आहे हे वितळून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला परफेक्ट त्याचं माप भेटेल. तर साधारणतः आपण काढून घेऊ. आता हे 2 चमचे इतकं आपण तूप घेऊया. साधारणतः 3 चमचे घेऊ. 3 चमचे इतकं तूप घेतलेलं आहे आणि 3 चमचे इतकाच आपण कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत. थोडं घट्ट वाटलं तर आपण थोडंसं आपण त्याच्यामध्ये हे तूप टाकून देऊ. थोडंसं 1 चमचाभर तूप आपण परत वाढून घेऊया. आता हा साठा आपला तयार झालेला आहे. चांगलं फेटून घ्यायचं आणि हे साईडला ठेवून देऊया. आता हे पीठ आता आपण घेतलेलं आहे. मळून ठेवलेलं पीठ जे होतं ते आपण घेतलेलं आहे आणि चांगलं परत व्यवस्थित मळून घेणार आहोत आणि याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करणार आहोत. साधारण ह्या साईजची साधारणतः 8 गोळे इतके तयार झालेले आहे. आता हे थोडंसं मैदा घेऊन आपण लाटून घेऊया. साधारणतः अशी एवढी पोळी लाटून घ्यायची आहे आणि ह्या सगळ्या पोळ्या मी तशाच लाटून घेते. हे पहा, मी ह्या सगळ्या पॅटी आपलं लाट्या ही लाटून घेतलेली आहे आणि आता आपण त्यांना साठा लावून घेऊया. आता पोळी अशी ठेवायची आणि 1 चमचाभर आपण साठा त्याला लावून घेऊया. आता ही पोळी आपण ठेवलेली आहे, त्याच्यावरती हा थोडासा आपण साठा लावून घेऊया. आता दुसरी पोळी आपण त्याच्यावरती ठेवून घेऊया. त्याला आपण साठा लावून घेऊया. तिसरी पण ठेवून घेऊया. तर 4-4 गोळ्यांचा आपण साठा लावून कंप्लीट करून घेऊया. आता काय करूया, हा जो भाग आहे ना, हा आपण इकडनं असा दुमडून घ्यायचा. याला पण साठा लावून घ्यायचा. त्यानंतर हा भाग आहे ना, हा पण असा लावून घ्यायचा याला साठा.
हा भाग असा ठेवायचा आणि हा भाग असा ठेवायचा आणि याची परत एकदा अशी घडी मारून द्यायची. अशा पद्धतीने आपण हे सगळे आपण ह्या लाट्या करून घेऊ. आता इथे मी दोन्ही पण हे रोल तयार करून ठेवले आहे आणि आता आपण ते लाटून घेऊया. थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि चौकोनी आपण आता ते लाटून घेऊया. खूप असा पातळ लाटायचा नाही आहे, थोडंसं असं जाडसर आपण लाटून घ्यायचं आहे. आणि याच्या आता कडा आपण कापून घेऊ थोड्याशा. आता हा चौकोनी आकार आपल्याला भेटलेला आहे, तर आता आपण याचे 2 पीस करूया. आता याचे आपण 2 तुकडे करून घेऊया. एक पीस मारून घ्यायचं आणि त्यानंतर आपण पुढील कृती करू. आता ह्या अशा मी सर्व लाटून घेतलेले आहे आणि हे आपले गोळे मी तयार करून घेतलेले आहे. तर आता आपण ते स्टफिंग करूया. असा हा गोळा घ्यायचा. आता अशी छोटीशी अशी हे घ्यायची, अशावर ठेवायची आणि अशा पद्धतीने ही बंद करायची आणि हे आजूबाजूचे पण दाबून घ्यायची. असं पाणी लावून घ्यायचं, चिटकून द्यायची. अशा पद्धतीने मी हे सर्व तयार करून घेतले आहे आणि आता ते तळूया. आता तेल थोडंसं आपलं तापलेलं आहे आणि आता आपण सर्व ह्या पॅटी टाकून घेऊया. जितक्या बसतील तितक्या आपण टाकून घेऊया. आता साधारणतः मी ह्या अशा वेगळ्या केलेल्या आहे आणि ह्या वेगळ्या केलेल्या आहे. तर आता आपण टाकून देऊया. साधारणतः 3 बसता आहेत त्याच्यामध्ये आणि गॅस हा लो टू मीडियम असा आपण ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपले पफ पॅटीज हे तयार झालेले आहेत. मटार पफ पॅटीज खूप छान लागतात हे आणि मस्तपैकी ह्या हिवाळ्यामध्ये हे नक्की करा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.